ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला नक्की फॉलो कराव्या लागतील. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? तर या 3 गोष्टी आहेत त्या. तुम्ही ट्रेडिंगमध्ये फक्त असं समजून बसलाय की फक्त इंट्राडे केल्यानंतरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतात. ही गोष्ट तुम्हाला कुठून सांगण्यात आली? तुम्ही कोणाकडून तरी ऐकलं असेल, मी इंट्राडे करतो, मी निफ्टीमध्ये करतोय, सेन्सेक्समध्ये करतोय, बँक निफ्टीमध्ये करतोय आणि त्याच्यातून मला इतकं प्रॉफिट मिळते. तेव्हा तुम्ही जाऊन ट्रेडिंग चालू केलं असेल तर हा ट्रेडिंग चालू करण्याचा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे. ट्रेडिंग चालू करण्यासाठी तुम्हाला आधी इन्व्हेस्टमेंटपासून चालू करावं लागेल, त्याच्यानंतर पोझिशनलमध्ये शिफ्ट व्हावं लागेल. छोट्या टाईम फ्रेमवरती यायचं असेल तर डेली टाईम फ्रेमवरती ट्रेड करण्यासाठी 4 आवर टाईम फ्रेममध्ये येऊन स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला शिकावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं चार्ट ॲनालिसिस स्ट्रॉंग होईल, माइंड स्ट्रॉंग होईल, कोणत्या प्रकारे प्रॉफिट बुकिंग करता येतं, कोणत्या प्रकारे आपल्या अगेन्स्ट मार्केट जर गेल्यानंतर कसं प्रॉफिट बुक करायचं, ट्रेल कसं करायचं, या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मग तुम्ही इंट्राडेमध्ये यायचं असतं. तुम्ही डायरेक्टली जर इंट्राडेमध्ये आला असाल तर तुम्हाला कसं अपेक्षा आहे की तुम्ही डायरेक्ट 10वीमध्ये गेल्यानंतर 10वीचे डायरेक्ट तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात? नाही करू शकत. तुम्हाला पहिलीपासून 5वीपर्यंत 10वीपर्यंत सगळे बेसिक्स आले पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही हे इंट्राडे करू शकता. तर माझं यासाठी तुम्हाला सजेशन असेल, तुम्ही याच्यासाठी स्विंग आणि पोझिशनल या गोष्टी नक्की ट्राय केल्या पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त सेकंड जे आहे डेली लॉस लिमिट. इथं मॅक्सिमम लोक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथं जास्त लोकांचा इथंच होतो. डेली लॉस लिमिट कोणाचंही फिक्स नाही राहत, त्याच लोकांना लॉस होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दिवसाचं जर ठरवलं असेल 3 ट्रेड घ्यायचं आहेत, मी तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून देतोय. 3 ट्रेड जर घ्यायचा असेल तर पहिला ट्रेड सक्सेसफुल झाला तरच दुसरा ट्रेड घ्यायचा, दुसरा ट्रेड सक्सेसफुल झाला तरच तिसरा ट्रेड घ्यायचा, तिसरा ट्रेड सक्सेसफुल झाला, डे क्लोज केला. इथं जेव्हा तुमचा पहिला ट्रेड सक्सेसफुल होईल आणि दुसरा ट्रेड लॉसमध्ये जाईल तेव्हा तुम्ही इथं ट्रेडिंग बंद करायचं. एक ट्रेड प्रॉफिट, एक ट्रेड लॉस, ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार आहात. तसाच तुम्हाला जर फर्स्ट ट्रेड लॉसमध्ये असेल, दुसऱ्या ट्रेडमध्ये जायचं की नाही हे तुमच्या लॉसच्या कॅपॅसिटीवर ठरेल. जरी तुम्ही इथंच ट्रेडिंग बंद केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, उद्या परत मार्केट सुरू होणारच आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय असेल, इथं समजा छोटा लॉस झाला असेल तर तुम्ही दुसरा ट्रेडही लॉससाठी किंवा प्रॉफिटसाठी घेऊ शकताय. दुसरा ट्रेड जर प्रॉफिटमध्ये असेल तरी तुम्ही इथं ट्रेड क्लोज करू शकताय किंवा दुसरा ट्रेड लॉसमध्ये असेल तर ट्रेडिंग इथं बंद करू शकताय. हा झाला दुसरा रूल. याच्यामध्ये तुम्हाला डेलीचा लिमिट फिक्स करायचा आहे की मला इतकेच ट्रेड करायचं आणि मॅक्सिमम डेलीचा लॉस इतकाच घ्यायचा आहे. याच्यानंतर तिसरा रूल कोणता आहे? एकच स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही याचं आन्सर स्वतःला विचारून मला सांगू शकताय किंवा कॉमेंट बॉक्समध्ये बोलू शकताय. एकच स्ट्रॅटेजी तुम्ही लास्ट टाईम किती दिवस फॉलो केले कंटिन्युअसली? ॲटलिस्ट ती स्ट्रॅटेजी तुम्हाला 2 महिने फॉलो करावी लागेल. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती स्ट्रॅटेजी कशा प्रकारचे रिटर्न देते, कोणत्या बुलिश मार्केटमध्ये कशी चालते, बेरिश मार्केटमध्ये कशी चालते, मला त्या स्ट्रॅटेजीमध्ये काय चेंजेस करावे लागतील. हे तुम्ही झाल्यानंतर त्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला फायदा होईल, ना की प्रत्येक आठवड्याला वेगळी स्ट्रॅटेजी. एका दिवसात काही लोक 2-3 स्ट्रॅटेजी टेस्ट करून बघतात, त्याच्यावरती 10 ट्रेड एका दिवसातच घेतात. त्याला ट्रेडिंग नाही, त्याला फक्त गॅम्बलिंग म्हणतात. तर हे 3 रूल तुम्हाला कसे वाटले कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यातले तुम्ही 3ही ट्रेड फॉलो करत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.